पैसा पाहून तुम्ही मुलगी देत असाल, नोकरी बघून जर तुम्ही मुलीचं लग्न करत असाल तर तुम्ही दोषी आहात. कितीतरी प्रपंच आज उद्ध्वस्त झालेत महाराज, उद्ध्वस्त झालेत. मुलीनं बापाला सांगितलं होतं, बाबा, आमच्या भागातला प्रसंग आहे, मुलीनं बाबाला सांगितलं होतं, बाबा कीर्तन ऐकलंय मी, बाबा माझं M.Com झालंय, मला नकोय नोकरीवाला बाबा, मला खुरपं धरायची माहिती नाही बाबा हातात, पण धरील मी खुरपं हातात. बाबा मला गाईचं शेण उचलायचं माहिती नाही, पण बाबा उचलेल मी शेण. बाबा मला म्हाताऱ्या माणसाची सेवा करायला जमणार नाही हो, पण तरी सुद्धा मी प्रयत्न करेल. पण एकच विनंती आहे बाबा, माझा होणारा नवरा, मला पाहणारा मुलगा तुम्ही लई स्मार्ट बघा असं अजिबात तुम्हाला सांगणार नाही. माझा होणारा नवरा त्याला खूप पगार असेल असं अजिबात सांगणार नाही. त्याचं शिक्षण माझं एवढंच झालं पाहिजे असं अजिबात नाही बाबा. पण एकच सांगते बाबा, मी कीर्तन ऐकलंय बाबा, माझा होणारा जोडीदार, माझा होणारा नवरा फक्त तो निर्व्यसनी असावा. बाबा मला याच्या व्यतिरिक्त काय नको आहे. पोरीनं बापाला सांगितलं होतं, पण बापाचं आई चालू देत नव्हती, बापाचं आई चालू देत नव्हती. सध्याची स्थिती 2 वर्ष नाही झाले अजून. आईनं सांगितलं जमणार नाही, शेवटी बापानं सांगितलं बघ तुझ्या पद्धतीनं कसं करायचंय. त्या शिक्षणाचा मुलगा बघितला, मुलाला 1,00,000-1,25,00,000 रुपये पेमेंट असेल, जमीन भरपूर आहे, कोटी रुपयाचा बंगला आहे. लग्नाला 10 लाख रुपये उडवले काका, आम्ही त्या लग्नात होतो. 10 लाख रुपये उडवले त्या लग्नामध्ये. पोरगी म्हटली जाऊ द्या, जशी आईची इच्छा असेल. लग्न झालं, वर्ष मजेत गेलं, वर्षानंतर एक लेकरू झालं. लेकरू 6 महिन्याचं झालं. आणि 6 महिन्याचं लेकरू झाल्यानंतर महाराज याच्या काही गोष्टी हिच्या कानापर्यंत आल्या. दिवाळीला आली होती, बापानं विचारलं ताई तुझं कसं काय चाललंय. पोरगी रडायला लागली. पोरीनं सांगितलं बाबा सगळं काय मजेत हो, सासूबाई चांगली आहे, सासरा चांगला आहे, देव माणसं आहेत बाबा माझ्या घरचे हो, पण बाबा नवरा दारू पितोय, रोज पिऊन येतोय बाबा. मी 1.5 वर्ष तुम्हाला काही सांगितलं नाही, आताही वाटत होतं सांगू नये, पण बाबा 6 महिन्याची पोरगी आहे, मला 6 महिन्याची पोरगी आहे. उद्या या पोरीला कळायला लागल्यानंतर हाच बाप जर रोज पिऊन यायला लागला तर काय करायचं बाबा. मी बाप रडला. बाप म्हणला पोरी काळजी करू नको, जावयाला समजावून सांगतो मी. 2-3 दिवसानं बाप पोरीला सोडायला गेला. बापानं जावयाला आडबाजूला बोलून घेतलं आणि बाप काय म्हणला माहिती आहे का, सासरा जावयाच्या पाया पडला आणि सासरा जावयाला म्हटलं जावई तुमच्या पाया पडतो, लागलं तर तुम्हाला लागन ते देतो, तुम्ही काम करू नका, तुम्हाला सगळं पुरवतो, माझी पाया पडून विनंती आहे, फक्त काय करू नका, दारू पिऊ नका. हे चांगलं सांगणं होतं का वाईट होतं? चांगलं आहे, पण वाईट वाटलं. घमेंड आला, पैशाचा माज होता. बाप निघून गेला. यानं संध्याकाळी बायकोला घरात घातलं ना हाणलं बायकोला. बायकोला सांगितलं माझी इज्जत घालते का, तुझ्या बापाला तू सांगितलंच कसं का मी दारू पितो म्हणून. पोरीनं गपचीप मार खाल्ला. त्या दिवशी रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी हा परत दारू पिला. इतका दारू पिला, दिवसभर घराकडे फिरकला नाही. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ही वाट पाहत होती. 7-7.5 महिन्याची ती पोरगी महाराज एका बाजूला रडत होती. आईवडील हिला म्हणत होते जेवून घे, ही म्हणत होती ते आले का जेवते. खरं सांगतो तुम्हाला, पेताडाच्या बायका एवढ्या पतिव्रता असतात महाराज, लई सज्जन. तिनं सांगितलं ते आल्यावर मी जेवेल. 8:30 वाजले होते, रात्रीची 10:30 वाजले, 11 वाजले. नवऱ्याची ती वाट पाहत होती. तिच्याही मनात विचार आला, मी उगाच सांगितलं माझ्या बापाला समजावून सांगायचं. तिच्या मनात वाईट वाटलं. 11 वाजले. 11:30 वाजता अचानक फोन वाजला बापाचा आणि फोनवर निरोप आला होता जोडीदारांचा, तुमचा मुला अमुक अमुक हवेला एका ट्रकवाल्यानं उडवला आहे, अमुक अमुक हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं आहे. बापानं शेजारच्या 2 चुलत भावांना घेतलं. मी ही गोष्ट सांगत नाही, माझ्या शेजारी घडलेला अनुभव सांगतोय. बापानं मला 2 जोडीदारांना घेतलं, त्याच्यामध्ये त्या बापाचा एक जोडीदार मी होतो. आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. दवाखान्यातल्या डॉक्टरनं सांगितलं सही करा. कशाची सही करा? सांगितलं पेशंट जागेवर गेलेलं आहे, डेड बॉडी ताब्यात घ्यायची सही करा. त्याचं वय असेल साधारण 32-33 वर्ष वय असेल. 7.5 महिन्याची पोरगी त्याची घरी आहे. 28 वर्षाची तरणी बांड बायको त्याची घरात आहे. आणि माझा नवरा येईल आणि माझा नवरा आल्यानंतर मी जेवण करेल या आशेनं ती वाट पाहत आहे. आम्ही पाहुण्यारावळ्यांना फोन केले. रात्रीचा 1 वाजला होता. 1 वाजता डेड बॉडी घरी गेली महाराज. 1 वाजता डेड बॉडी घरीत गेली.
जी बायको नवऱ्याची जेवणा करता वाट पाहत होती, त्या बायकोनं नवऱ्याचं प्रेत पाहिलं. त्या बायकोनं नवऱ्याचं प्रेत पाहिलं. एका बाजूला चक्कर येऊन पडली. 7.5 महिन्याची पोरगी झोडीत रडत होती, पण तिला माहितीच नव्हतं. अहो 7.5 वर्षाच्या पोरीला कळत नाही, 7.5 महिन्याच्या पोरीला काय कळणार आहे का माझ्या आईच्या कपाळाचं कुंकू पुसलंय आणि माझ्या आयुष्यातला बाप नावाचा शब्द पुसलाय महाराज. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे पाहुणे रावळे आले. ज्या सासऱ्यानं त्याला समजावून सांगितलं होतं, तो सासरा खाली मान घालून अंत्यविधीत हजर होता. त्याची सासू अंत्यविधीत हजर होती. प्रेत जळत होतं महाराज. बायको त्याची रडत होती, आईबाप त्याचे रडत होते. आईबापाला अंत्यविधीत हजर राहावं लागलं. याचं मला वाईट वाटत नाही हो. अहो तुमचा मुलगा आहे, तुम्ही समजून सांगायचं. पण एका 28 वर्षाच्या तरण्या बाणपुरीला तुम्ही विधवा केलं. या पापाला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार कोण आहे? महाराज, त्या मुलीचा बाप माझ्या जवळ आला. केविलवाण्या स्वरात बाप मला म्हटला, महाराज लय विश्वास टाकला होता या माणसांवर हो, लय विश्वास टाकला होता पोरावर हो. 3 दिवसापूर्वी महाराज, अहो ह्याच्या पाया पडलो होतो मी. रडता रडता सासरा मला म्हणतो, महाराज 3 दिवसापूर्वी माझ्या पोराच्या वयाचा जावई आहे माझा, पण पाया पडलो होतो याच्या जावई, लागल ते देतो, फक्त काय करू नका. बोला बोला, काय करू नका? दारू पिऊ नका. नाही ऐकलं हो. 7.5 महिन्याची पोरगी बाबा, काय करायचं याचं आता? मला पुढचा कथा भाग तुम्हाला सांगायचं नाही. अहो त्यांचं आयुष्य काय, त्याची लाईफ काय. आपल्या 20 50 100 रुपयाच्या दारूमुळं जर अख्खा प्रपंच धुळीत मिळत असेल, तर आमच्यासारखे कीर्तनात व्यसनावर 10 मिनिटं बोलल्यानं काय फरक पडतोय? आणि बोललं पाहिजे, याच्यावर गरजेचं आहे. माझी विनंती आहे पोरांनो, इथं कितीतरी पोरं सापडतील, पाया पडून सांगतो तुम्हाला. महाराज तुम्ही काही करा, तुम्ही फिरायला जा, महिनाभर फिरायला जा, आनंद घ्या, पण महाराज दारूपासून लांब जा. महाराज जर एकदा हे गेलं, काय कितीतरी महाराज लिव्हर खराब होऊन गेलीत माणसं. काय तुम्हाला लई टेन्शन आलं, लई त्रास झाला तुमच्या जीवाला, तुम्ही फक्त 1 दिवस या आमचे ओंकार महाराज, हे सुजित महाराज, ही सगळ्या या मंडळींच्या संगतीत 1 दिवस या, तुमच्या अख्ख्या आयुष्याचं टेन्शन मिटून जाईल महाराज. कारण सांगू तुम्हाला, ऐका बार काय, हे कमी जास्त हे सूत्र चालू राहणार आहे. जीवनाचं सूत्रच असं आहे, कोठे काही हे काय एक नाही, याचं नाव जीवन आहे काका. पण व्यसनापायी जीवन बर्बाद करू नका वा. जाऊ द्या, असो दारूचं सुख क्षणिक आहे, विषया बायकोचं सुख क्षणिक आहे. कुठल्याही गोष्टीचं उदाहरण घ्या, माऊली ज्ञानोबा सांगतात, विषयाचे समसुख वेगळाची बावली, आभराची सावली जाईल राया. पण विषय सुखाकडून जर तुम्हाला ब्रह्मसुखाकडे जायचं असेल, तर ते ब्रह्मसुख प्राप्त करण्याकरता तुम्हाला